हँडरायटिंगला ब्रेन रायटिंग म्हणतात आणि ती क्षमता जी आहे ती हँडरायटिंगमध्ये दिसते. तर आधी माझी अगदी हात जोडूनच विनंती आहे की नका देऊ तुम्ही. एकतर आपल्याकडे जरा असं झालंय की खूप लहानपणापासून पेन्सिल पेन हातात देत आहेत. तर माझी तुमच्या पॉडकास्टद्वारे अगदी विनंती आहे पालकांना की खूप घाई करू नका पेन पेन्सिल द्यायला. त्याच्यामध्ये बरेचसे स्ट्रोक्स जे आहेत ना ते अनावश्यक आहेत. पण द बेस्ट वे टू राईट इज अ कॉम्बिनेशन. म्हणजे प्रिंट नसावं, कनेक्टेड असावं. कर्सिव्ह इज नॉट रेकमेंडेड एट ऑल. ऑथॉरिटी कुठला ओ आहे, तर आता ओ आहे ना हा मनाचा द्योतक आहे ऍक्च्युअली, की मन कसं आहे. पण पालकांनी आपले ए आणि ओ बघावे. ज्या पालकांचे ए आणि ओ असे दाबलेले चिमटलेले असतील त्यांनी खरं तर पहिले स्वतःच्या ए आणि ओवर काम करतात. कुठल्याही वयाला समजा कुठली अडचण वाटते, सहजतेने जगण्यात असं वाटतंय की अरे मला नाही जगता येते, तर त्याचं उत्तर जे आहे ते इथेच आहे. विचारांमध्ये बदल करायची गरज आहे तर अक्षरांमध्ये बदल करायची गरज आहे. त्याची सही जी आहे ती आपापल्या बॉडी सिस्टीम प्रमाणे. स्मॉल आय जो असतो किंवा आपण मराठीत लिहिताना अनुस्वार जो असतो तर तो प्रेक्षकांनी बघावा त्यांच्या ऑलरेडी लिहिलेल्या वह्यांमध्ये पान. आता तिथून वरची वेलांटी यायला तर ती बरोबर तिथेच येऊन थांबतीये का ती अजून खाली येते. नमस्कार मंडळी, मी तृप्ती येवले तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते द ट्रू डीप टॉक या आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. आजचा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे असं म्हणायला खरं तर हरकत नाही, कारण आज आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यात ज्याचा खरंच खूप जास्त इम्पॅक्ट पडतो असं आपलं हस्ताक्षर. मग ते कसं काय या सगळ्याची उत्तर द्यायला आज आपल्याकडे आल्या आहेत चित्रा अभ्यंकर मॅम. चला तर मग थोडासाही वेळ न घालवता लगेचच त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात करूयात. नमस्कार मॅम, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. खरं तर मॅम आज आपण खूपच इंटरेस्टिंग टॉपिक म्हणजे हस्ताक्षर आणि ग्राफोलॉजी याच्यावर बोलणार आहोत. तर एक बेसिक क्वेश्चन पासूनच स्टार्ट करते की ग्राफोलॉजी म्हणजे नेमकं काय आणि ती कशी इम्पॅक्ट करते किंवा काम कसं करते. ग्राफोलॉजीचं आता आपण समजा छोटंसं स्वरूप घेतलं तर आपण त्याला हँडरायटिंगशी रिलेट करूया. खरं तर कुठलीही गोष्ट ज्याला ग्राफ मध्ये मांडता येऊ शकतं, म्हणजे एखादा लोगो असतो, ऍक्च्युली सगळंच म्हणजे ते त्याच्यात मांडता येण्यासारखं जे आहे त्याच्यावरून त्याचं अनालिसिस करणं शक्य आहे. तर आता आपण समजा हँडरायटिंग पुरतच ठेवलं ह्या गोष्टीला, तर हँडरायटिंग म्हणजे हस्ताक्षर. पण हँडरायटिंगला ब्रेन रायटिंग म्हणतात. म्हणजे इट इज ऍक्च्युली कनेक्टेड टू द ब्रेन. कारण आता मी समजा उजव्या हाताने लिहिते आणि उद्या समजा कुठल्या कारणास्तव माझा उजवा हात काम करत नसेल आणि मी डाव्या हाताने लिहायला सुरुवात केली, तर जितके वर्ष मी उजव्या हाताने लिहिते तितकी वर्ष किंवा काही महिने समजा मी प्रॅक्टिस केली तर माझं डाव्या हाताचं अक्षर सुद्धा उजव्या हातासारखंच यायला लागतं किंवा तेवढंच सुंदर सुवाच्य ते होणार आहे. कारण इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते ब्रेन कडून येतात. तर इट इज ब्रेन रायटिंग. ब्रेन किंवा आपण माइंड म्हणूया की माझे विचार, माझ्या क्षमता, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या इथे आहेत ना. कुठल्याही गोष्टीला मी कशी रिस्पॉन्ड करते, कुठली गोष्ट कशी रिसीव्ह करते, कसं ग्रहण करते, कुठली गोष्ट बघितली मी की आपण प्रत्येक जण आपापल्या यथाशक्ती ऍब्झॉर्ब करत असतो गोष्टी. म्हणजे आपण तिघी जणी कुठेतरी गेलो तरी परत आल्यानंतर समजा असं सांगितलं की 10 गोष्टी लिहा, तर आपण तिघी जणी एखादे 2-3 गोष्टी सेम असतील पण तरीही त्याच्याबद्दल विचारलं तर आपल्या तिघींचंच जे त्या बाबतीतलं विश्लेषण आहे ते वेगळं असणार आहे. आणि ते का असणार आहे, कारण आपल्या तिघींची ही विचार करायची क्षमता वेगळी वेगळी आहे आणि ती क्षमता जी आहे ती हँडरायटिंग मध्ये दिसते. सुरुवातीला आपल्याला टीचर शिकवतात, त्यामुळे समजा एक विशिष्ट वयापर्यंत म्हटलं तर सगळ्या मुलांचं अक्षर खरं तर टीचर सारखं असतं. कधी लक्षात दिलं तर बघा, कारण मुलांना काय वाटतं की टीचर सारखा ए यायला पाहिजे, टीचर सारखा बी यायला पाहिजे. म्हणजे कसं असतं की त्या वयात आपण अनुकरण करत असतो, कॉपी करत असतो. मग ती टीचर कशी साडी नेसते, टीचर कशी टिकली लावते, हे जसं आपण व्यवहारात करतो तसं अक्षरात पण करत असतो. हळूहळू जसे आपण मोठे होत जातो
मग आपली एक आयडेंटिटी तयार होते. मग आपल्याला अस्तित्वाची जाणीव होते की माझ्याबद्दल लोकांनी काय बोललं पाहिजे, मला काय आवडतं काय नाही आवडत. तसे अक्षरात बदल बदल होत होत जातात हळूहळू. आपण बघतो की प्रत्येकाचं अक्षर वेगळं आहे हम्म. आणि स्वभाव पण त्यावेळेस जज व्हायला लागतात. तर हे कसं होतं म्हणजे? म्हणजे अगदी एका घरातही जरी म्हणलं आपण तर आई वडील सेम असतात, त्याच्यामुळे नियम पण सारखेच असतात सगळ्या मुलांना. पण तरी प्रत्येक व्यक्ती एक स्वभाव घेऊन किंवा एक प्रकृती घेऊन आले. म्हणून मराठीत म्हण आहे ती की व्यक्ती तितक्या प्रकृती बरोबर. आणि जितक्या प्रकृती तेवढी अक्षर, अक्षर. अक्षर. असं आपण त्याला रिलेट करता येईल. तर माझी आई बाबा कुठली शिस्त लावण्यासाठी समजा मला काहीतरी एक सूचना करत असतात, तर त्याच्यात त्या गोष्टीला मी घेऊन त्याला तसंच्या तसं मान्य करणं किंवा मी घेऊन त्याच्यात काहीतरी बदल करणं किंवा मी ते घ्यायचंच नाही, ह्या पद्धतीने मी किंवा सगळी मुलं जी आहेत ते रिसीव्ह करत असतात तसं. आणि त्याच्यामुळे एकाच घरातल्या 4 मुलांची अक्षरं वेगळी असतात. आता आपण जसं मगाशी बोललो की मुलं ॲज इट इज कॉपी करायचं बघतात, तर त्यांचं हस्ताक्षरही तसं होतं आणि आपण म्हणतो की हस्ताक्षर हे दाखवतं आपलं स्वभाव किंवा काय वागलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी. तर मग मुलांना पेन आणि पेन्सिल ही कशी धरायची किंवा त्याचा योग्य वापर कसा करायचा हे आपण सांगू शकतो का? आवडलं मला. कारण ग्रिप आहे ना, ग्रिप फार महत्वाची आहे. आणि आपण समजा जसं म्हटलं की एखादी गोष्ट, जसं हल्ली आता टू व्हीलर खूप लोक आपण बघतो रस्त्यावरती चालवत असतात. मग टू व्हीलर वरती बसायची पद्धत, हँडल धरायची पद्धत, ह्याच्यामुळे पाठीचा त्रास, मानेचा त्रास तो उद्भवतो. हो. हे आपण बघतो की काही जणांची काहीतरी एक मान इकडे असते, खांदा वर खाली असतो. तर त्याच पद्धतीने समजा पेन नीट धरणं हे सुरुवातीलाच समजा त्याच्यावरती लक्ष दिलं तर पुढचे बरेचसे मानसिक आणि शारीरिक पण त्या गोष्टी टाळता येऊ शकतात. कुठल्याही पद्धतीचं डिसऑर्डर म्हणूया आपण फक्त, की अवघडलेपण समजा येत असेल, कारण ज्या पद्धतीने आपण ते धरतोय त्या पद्धतीने आपल्या बोटांवरती दाब पडतो. आपली ही बोटं जी आहेत ते प्रेशर पॉइंट्स आहेत, त्यांच्यातल्या ज्या नसा आहेत त्या डायरेक्ट मेंदूपर्यंत जातात. म्हणून करेक्ट बोट धरणं आणि त्याच्यावर बरोबर दाब पडणं हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे मग कितीही काही लिहायचं असेल तर जसं आपण त्याला म्हणतो की एकदा नीट पळायची, जसं ऍथलीट पण ट्राय करतात, तर त्यांना योग्य पद्धतीने पळायला शिकवलं किंवा बॅडमिंटन खेळायला शिकवलं तर कुठे जोर यायला पाहिजे, जेणेकरून कुठल्याही मसलला त्रास नको, हाडाला त्रास नको. तर समजा हे पेन आहे असं 2 बोटात किंवा सिंपल समजा असं धरलं पहिलं आणि मग हे मागे टेकवलं आणि मग हे जे तिसरं मधलं बोट आहे हे फक्त तिसरं बोट म्हणून सपोर्टलाच घ्यायचंय. बऱ्याच वेळेला मी बघते की मुलं ना हे असं घट्ट धरतात आणि एकतर आपल्याकडे जरा असं झालंय की खूप लहानपणापासून पेन हातात देत आहेत. तर माझी तुमच्या पॉडकास्ट द्वारे अगदी विनंती आहे पालकांना की खूप घाई करू नका पेन पेन्सिल द्यायला. कारण जसं लहान मुलांचं मेंदू वाढ असते तशी शारीरिक वाढ पण असते. मग आपण समजा वेळेआधीच कुठली तरी नवीन गोष्ट करायला शिकवली ज्याच्यासाठी त्यांची बोट तयार नाहीयेत, तर मग त्याचा त्रास जो आहे तो त्या मुलांना आयुष्यभर भोगायला लागेल. एखादे पटणार नाही पण तरीही डान्स शिकवायचा असेल तरी ते टीचर्स काय म्हणतात की कथ्थक असू दे, भरतनाट्यम असू दे, ह्या वयाच्या आधी मुलांना घालू नका. कुठलाही खेळ शिकवायचा असेल ह्याच्या आधी करू नका. म्हणून आपल्याकडे ज्या गोष्टी आधीपासून होत्या की बटाटे कांदे खेळायला द्या, कणकेचा गोळा खेळायला द्या, मातीत खेळू दे किंवा छोट्या छोट्या फाईन मोटर स्किल्स असतात, तर त्या पद्धतीने डेव्हलप होऊ दे. पेन पेन्सिल लवकर नको. 6 वर्षाच्या तर आधी माझी अगदी हात जोडूनच विनंती आहे की नका देऊ तुम्ही. तर हे असं धरून आणि आता जेव्हा त्याच्याच आधी दिलं जातं तर काय होतं, मुलं आपल्या पद्धतीने जोर लावून, कारण समजा खूप हलकं धरलं ना तर उठणारच नाही. म्हणून आपापलं मूल ना ते आपोआप
आयडेंटिफाय करतं की मला कसं जगायचंय ना, हो. की मला आता ह्याच्यातून बाहेर कसं पडायचंय. मग काही मुलं अशी पूर्ण धरतात, हो. सगळ्या बोटांनी अशी जोर लावून लिहितात अगदी बघितलं तर, आणि मग तो खूप जोर येतो, मग त्यांना ते लक्षातच येत नाही की किती जोर लावायचा आहे, नाही लावायचा आहे, आणि मग त्या पद्धतीने त्यांची ती जडण घडण मेंदूची होतात. होते. तर त्याला ट्रायपॉड पद्धत म्हणतात. हम्म. Amazon वरती एक काहीतरी इन्स्ट्रुमेंट पण आहे की ज्याच्यात ही बोटं अशी घालून ना आणि हम्म. पेन्सिलत ते इन्स्ट्रुमेंट टाकायचं आणि मग तिथेच बोट धरायचं. म्हणजे समजा दुरुस्ती करायची असेल तर तुमच्या आणि माझ्या वयातही खूप अंतर आहे, पण तरीही समजा आपण ठरवलं की हम्म. मला माझी ग्रिप करेक्ट करायची, काय फार वेळ लागत नाही. करावं लोकांनी. शाळेत ना असं बघितलं जातं की ज्या विद्यार्थ्याचं खूप चांगलं अक्षर आहे तर तो विद्यार्थी हुशार किंवा चांगला, आणि ज्याचं अक्षर चांगलं नाहीये किंवा थोडं खराब आहे किंवा रफ आहे तर तो विद्यार्थी चांगला नाहीये असं मानलं जातं किंवा बघितलं जातं. तर हे खरं कितपत खरं आहे म्हणजे? तर ग्राफोलॉजी प्रमाणे ना दोनच गोष्टी आहेत. एक तर अक्षर वाचनीय म्हणजे सुवाच्य, वाचता येण्यासारखं असं आहे किंवा वाचतात येत नाही. म्हणजे काही वेळेला काही लोकांची अक्षरं लागतच नाही. काय लिहिलंय तेच कळत नाही, म्हणजे मग अख्खं वाक्य वाचून मग समजून घ्यायला लागतं. काही लोकांचं स्पष्ट असतं. सुंदर असणं हे त्याची पुढची लेवल आहे की ज्याच्यासाठी माणसाने कष्ट घेतलेले आहेत. ठीक आहे. तर आता हुशारी किंवा हे याच्यापेक्षा समजा ज्या व्यक्तीचं, ज्या मुलाचं अक्षर चांगलं आहे याचा अर्थ काय की त्यांनी त्याच्यासाठी कष्ट घेतले, तेवढाच फरक आहे. आता एखादा मूल समजा कुठल्या गोष्टीसाठी कष्ट घेतोय म्हणजे काय की त्याच्या इथे त्याला कळलेलं आहे की कष्ट घ्यायला पाहिजे. तर कष्ट घेणं म्हणजे काय, कुठली गोष्ट नवीन शिकायची असेल तर त्यामुळे त्याला त्या पद्धतीने मग हुशार म्हणणं काही गैर नाहीये, कारण ते मूल जे आहे ते त्याच्यासाठी कष्ट घेत आहे. अक्षर चांगलं यावं म्हणून कष्ट घेत आहे, पाढेपाठ करायचे कष्ट घेत आहे. म्हणजे खेळायच्या वेळेत घरी येऊन समजा तो पाढेपाठ करत असेल किंवा ड्रॉइंग चांगलं काढायचं, तर त्या रेषेच्या बाहेर समजा रंग जाऊ द्यायचा नाहीये, म्हणजे काय तो बोटांवरती कंट्रोल आहे, डोक्यात कंट्रोल आहे, माइंड इकडे तिकडे भटकू द्यायचं नाहीये, इथेच लक्ष ठेवायचंय, म्हणजे तो कष्ट घेतोय. मग त्याला हुशार म्हणणं इज ओके. पण अक्षर खराब आहे म्हणून हुशार नाही हे म्हणणं, हा, हे काही सांगता येणार नाही की आता मगाच्या मुद्द्यात ना आपण एक पॉइंट बोललो की जर माझा उजवा हात काम करत नाहीये तर आपण डाव्या हाताने तितकंच व्यवस्थित लिहू शकतो. तर एक पॉइंट असा येतो की उजव्या हाताने लिहिणारी माणसं असतात आणि डाव्या हाताने, म्हणजे सवयच त्यांची तशी असते. तर मग त्यांच्या विचारांमध्ये किंवा स्वभावांमध्ये पण तितका फरक असतो का? ते आता ह्याच्या मागचं जे सायन्स आहे ते कसं आहे की जे नॉर्मली उजव्या हाताने लिहितात किंवा उजवा हात वापरतात, काही जड उचलायचं असेल तर त्यांचा समजा उजवा हात पुढे येतो, याचा अर्थ काय की त्यांचा डावीकडचा मेंदू जो आहे तो उजव्यापेक्षा थोडासा जास्त डेव्हलप झालेला आहे किंवा डॉमिनंट आहे. उजव्या मेंदूवाले डाव्या हाताने लिहितात असं पण म्हणूया. आता सायन्स काय सांगतं की लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन मध्ये की जे राईट ब्रेन आहे, राईट बाजूचं जे ब्रेन आहे ते क्रिएटिव्ह आहे आणि जे लेफ्टच्या बाजूचं ब्रेन आहे ते लॉजिकल आहे. त्यामुळे लेफ्ट ब्रेन वाले आणि राईट हँड वाले ती लोक कसं आहे 2+2=4 आणि डाव्या हाताने लिहिणारे, त्यामुळे कलाकार जे आहेत वगैरे तर त्यांचा असं, म्हणजे आता काही स्टडी आहे का नाही माहिती नाही मला, पण त्यांचा डावा हात जो आहे तो उजव्या हाता इतकाच किंवा उजव्या हातापेक्षा जास्त स्ट्रॉंग असायची 99% शक्यता आहे, कारण त्यांचा मेंदू इकडचा स्ट्रॉंग आहे. ज्यांना कळतं ना, रिदम कळतो किंवा कुठला तरी खेळ कळतो, हे कळतं, तर त्यांचं कसं आहे की मुळात खूप लॉजिक करण्यापेक्षा ते म्हणतात की कलात्मकता म्हणजे भावनिक झालं, मग तिथे काही लॉजिक फारसं येत नाही. गाणं आवडतं ह्याला काही रिझनिंग नाहीये, आवडतं. काही वेळेला आपण असं बघतो की पालकांचं अक्षर खूप छान आहे, सुंदर आहे, पण मुलाचं तसं येत नाहीये. मग घरच्यांचा कुठेतरी दबाव पडतो का मुलांवरती की अक्षर चांगले येत नाहीये, तू काढ वगैरे? तर समजा आई वडिलांनी त्यांच्या लहानपणी कष्ट घेतलेले आहेत आणि त्यांच्या मुलाचं अक्षर समजा चांगलं नाहीये, तर ह्याचा अर्थ सरळ सरळ इतकाच आहे की ह्यांच्या आई वडिलांनी जितके त्यांच्याकडून कष्ट करते ते तेवढे हे कष्ट घेत नाही.
त्यामुळे लागणार. कारण कुठलीही गोष्ट म्हणजे अगदी साधा ओ काढायचं म्हटलं तर तो ओ इथून सुरू झाला, असा गोलाकार ओ आला आणि इथेच संपला. हे कुठल्याही वयात कोणालाही काढणं शक्य आहे. फक्त काय प्रॅक्टिसची गरज. Practice. तर अक्षर म्हणजे आई वडिलांचा दबाव मुलांवरती आहे हे अक्षरामधून तपासण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. परत तो दबाव चांगला आहे का वाईट आहे, किंवा त्याचा जो परिणाम होतोय तो चांगला होतोय का वाईट होतोय आहे. म्हणजे आता समजा शिस्तप्रिय आई वडील असतील आणि ते शिस्त लावत असतील तर तेही अक्षरात दिसून येतं की ह्यांच्या घरात शिस्त आहे. उठायची वेळ, झोपायची वेळ किंवा जागच्या जागी सामान ठेवणं हे यांच्या घरात आहे हे मुलांच्या अक्षरावरून कळू शकतं. कुठेही काही नियम नाही आहेत तेही अक्षरावरून मुलांच्या कळतं. किंवा दुसरंही असतं की एखाद्या वेळी कुठल्या तरी घरात समजा म्हणजे आता चूक करणं हे खूप नैसर्गिक आहे. हो. एक इंग्लिश इडियम आहे की टू अर इज ह्युमन. सो माणूस आहे तर चुका होणार आहे. होणार. Correct. पण आता ह्या चुकांना घेऊन पालकांची भूमिका काय आहे तेही मुलांच्या अक्षरावरून कळतं. की म्हणजे असं मला असं वाटायचं की माझी आई असं म्हणायची, मी म्हंटल ना की नाही नाही माझ्याकडून होत नाहीये हे, पोळी गोल घेत नाहीये, तर ती मला म्हणायची की केल्यानंतरच येणार आहे, आम्ही खाऊ त्रिकोणी, हो. तू कर. आम्ही चौकोनी खाऊ, आम्ही कुठलाही नक्षा खायला तयार आहोत. तर ही काय या पायऱ्या आहेत वेगळ्या वेगळ्या. आता इथेच समजा खूप परफेक्शनिस्ट असं असेल तर कसं होईल की एखाद्या वेळी ते मूल करायचं थांबतं किंवा ते घाबरायला लागतं. की दबाव अरे, पडतो त्याच्यावर. मग तो दबाव, मग ते अक्षरातून दिसतं की चुका करणं, चुका मान्य करणं, चुका दुरुस्त करणं, नवीन चुका करणं. मला हे खूप आवडतं की नवीन चुका कराव्या माणसाने की चूक रिपीट होऊ नये. पण हे मुलांच्या अक्षरावरून कळतं. आता शाळेत जर बघायला गेलं तर शाळेत ना मुलांना कर्सिव्ह हँडरायटिंग शिकवलं जातं. तर मग त्याची एक प्रॅक्टिस असते. प्रत्येक जण हे सेम प्रकारे लिहायला लागतं. मग त्याचा काही वेगळा इम्पॅक्ट पडतो का? मग ती सगळ्या मुलांची विचार करण्याची शक्ती ही तशीच होत जाते? तशीच होत जातं. म्हणजे कर्सिव्ह थोडक्यात मला जी माहिती आहे ती इंग्रजांनी ती पद्धत आणली होती लिहायची. दिसायला सुंदर दिसतं. हो. करेक्ट. पण ते चांगलं काढलं तरच सुंदर हो. दिसतं, नाहीतर ते इतकं गिचमिड दिसतं की अक्षराला अक्षर लागत नाही आणि कळत पण नाही. त्याच्यामध्ये बरेचसे स्ट्रोक्स जे आहेत ना ते अनावश्यक आहेत. ओके. म्हणजे अशी सुरुवात कर. हो. आता हे नाही काढलं तरी ते अक्षर कळणारच आहे. बरोबर. म्हणजे मी असा ए काढला तरी तुम्हाला कळणार आहे. हे असं करून असं करून असं काढलं. आता हा जो ह्याच्यात जे पेन गेलं, जो वेळ गेला, जे वयातली जागा गेली, ते सगळं वाया गेलं. ऍक्च्युली रिसोर्सेस वाया गेले. हे ए असा काढून मी पुढचा बी पटकन काढला असता, पण हे करण्यामागे म्हणजे मला ऍक्च्युली दुप्पट वेळ लागतो. समजा मला ए टू झेड लिहायचंय आणि मी प्रिंट मध्ये लिहिलं तर वेळ जितका लागेल त्याच्यापेक्षा कर्सिव्ह मध्ये वेळ जास्त लागेल. तितकंच सुवाच्य लिहायचं असेल तर हल्ली प्रिंट पण मला वाटतं आता बोर्डाच्या परीक्षेसाठी बहुतेक प्रिंट रेकमेंडेड आहे. कारण कर्सिव्ह मध्ये लक्षात येत नाही, मग मार्क कमी मिळतात. कारण अक्षर लागलं नाही तर उत्तर बरोबर आहे का चूक आहे ते कळत नाही म्हणून. पण द बेस्ट वे टू राईट इज अ कॉम्बिनेशन. म्हणजे प्रिंट नसावं, कनेक्टेड असावं. कर्सिव्ह इज नॉट रेकमेंडेड एट ऑल. ओके. कारण कर्सिव्ह मुळे उगाच काही वेळेला हे जे वेळ काढायची ती काय होतं, ती इथे बसते. मग म्हणजे त्या लोकांना असं अचानक म्हटलं की चल गाणं म्हणून दाखव किंवा चल फिरायला जायचं का, चल सिंहगडावर जायचं का, तर त्या मुलांना वेळ लागतो. कारण त्यांना पटकन ए पर्यंत पोहोचताच येत नाहीये ना. इथून सुरू करून आता मी सी काढणार आहे का डी काढणार आहे हे तुम्हालाही माहिती नाही, मलाही नाही माहिती. त्यामुळे हे काढल्याशिवाय माझं पुढचं काही होतच नाहीये. तर तो जो स्टार्टिंग स्ट्रोक आहे त्याच्यामुळे डोक्याला पण तशीच सवय लागते की स्टार्टिंग स्ट्रोक असल्याशिवाय काम थोडस त्यांनी त्यांच्या हँडरायटिंग मध्ये चेंजेस केले तर ते त्याच्यातून बाहेर येऊ अगदी शकतात. अगदीच त्यांच्याच लक्षात येईल की कुठल्या कधी कधी मग असं होतं. म्हणजे अशी ही वाक्य असतात आईची
की एवढंच काम आहे, त्याला किती वेळ लागतो तुला? तर तो वेळ का लागतो? कारण सुरूच करता येत नाही. आपण लिहित असताना आपल्या मनाची जी स्थिती असते तीच कागदावर उतरते असं म्हणतात. तर हे कितपत खरं आहे? हे बघ, एक मी आहे जी वर्षानुवर्ष काहीतरी एक व्यक्तिमत्व तयार झालेलं आहे, काहीतरी विचारसरणी तयार झालेली आहे. आता ह्याच्यात कसं आहे, मी दमलेली आहे, आजारी आहे, आनंदी आहे, ठीक आहे. तर ह्याचा प्रभाव जो आहे तो थोडासा पडतो, पण माझं काही विचारसरणी बदलत नाही. ओके. म्हणजे फार फार जसं प्रेशर एक गोष्ट आहे, की मी जेव्हा कागदावरती लिहिते तर किती खोल माझं अक्षर जात आहे हे माझ्या ताकदीवर आहे. आता समजा मी दमलेली असेल, आजारी असेल, तर तेवढी ताकद राहणार नाही, पण माझा अक्षरामध्ये फार काही बदल होतो. माझा विचार नाही बदलणार आहे. म्हणजे समजा असं म्हणूया की मला खूप बोलायची सवय आहे, मला आवडतं बोलायला. आता हे माझ्या हँडरायटिंग मधून दिसेल की ही व्यक्ती जी आहे ती बोलघेवडी आहे, टॉकेटिव्ह आहे, हे कळेल अक्षरातून. तर मी आजारी असेन तर तात्पुरतं माझं ते, पण माझं ट्रेट काही जाणार नाहीये, तो तात्पुरतं येते की आता मी बोलत नाहीये असं. पण जर आजारी आपण तर प्रेशर कमी लागणार आणि कमी लागल्यामुळे कदाचित थोडंसं अक्षरांमध्ये पण ट्रेट बदलणार नाही. अच्छा. म्हणजे आता मी आजारी आहे तर मला बोलवत नाहीये, पण मग मी विचार तर चालू आहे माझे. मग मी तुला म्हणेन की तुला काय वाटतं, मी एखादे तुला कामाला लावेन की तुला काय वाटतं, आणि मग मी तुझ्याकडून ऐकून घेईन आणि तुझे सगळे मुद्दे त्याला काय ऍड करायचे, करेक्ट करायचे ते मी करणारच आहे. एकंदर स्वभावातले बदल किंवा मूड स्विंग्स जे आपण म्हणतो ते आपण जेव्हा लिहितो तेव्हा कळतं का? म्हणजे आता एखादा शांत माणूस आहे आणि एखादा माणूस रागात तेच लिहितोय, तर हे बदल कळून येतात? जसं आपण म्हणतो ना, ती अकबर बिरबलाची गोष्ट आहे की मूळ तो माणूस जो आहे त्याची मातृभाषा उर्दू असते आणि तो काय म्हणतो, मी मराठी आहे का, जे काही आहे. आणि मग तो बिरबल काय चेक करायला जातो की तो रात्री किंवा तो झोपेत असताना त्याच्या तोंडावरती पाणी टाकतो. म्हणजे जेव्हा बेसावध क्षणी आपलं मूळ स्वभाव बाहेर येतोच. बरोबर. तसं माझा जो मूळ स्वभाव आहे, समजा मी शांत आहे आणि मला त्या क्षणाला राग आलेला आहे, तर तो राग किती काळ मी ठेवणार आहे? म्हणजे नाही तर समजा माझा राग टिकणारच असेल, मग मला कोणी शांत म्हणणारच नाही. मग माझ्या अक्षरामध्ये चिडचिड, राग, एग्रेशन हा स्थायी भावच असणार. त्यामुळे मग समजा एखादं म्हणजे आता पानभर लिहिलं तर थोडक्यात कसं असतं की काही लोक आता हस्ताक्षर विश्लेषण करायला राईटअप देतात. मग ते म्हणतात आता मी तुला देणार आहे तर मी तर चांगलंच अक्षर काढणार आहे, मग तुला कळणार नाही. तर मी त्यांना म्हणते पानभर लिहा. कारण आपण कुठलाही मास्क घातला ना तर तो फार काळ नाही, 2-4 ओळींपर्यंतच मास्क टिकतो. मग आपण माणूस मूळ पदावरती येतो, मग ते मूळ कसं आहे अक्षर ते दिसून. जसं की आपण आता स्वभावावरती बोलतोय, जर एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचा स्वभाव आपल्याला जाणून घ्यायचा आहे, ओळखायचा आहे, तर त्यामधल्या त्या व्यक्तीच्या आपण कोणकोणत्या गोष्टी ऑब्झर्व केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? हस्ताक्षरातून आपण काय बघितलं पाहिजे? जी गोष्ट म्हणजे आता समजा तुम्ही मुली आहात, आता तुम्हाला कोणी बिझनेस पार्टनर किंवा लाईफ पार्टनर असं समजा व्यक्ती तुम्हाला निवडायची आहे, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय महत्वाचं वाटतं, पहिले तुम्ही स्वतःला तपासा की मी कशी आहे. बरोबर. आणि मला काय महत्वाचं वाटतं. म्हणजे एकत्र मिळून आता तुमचा हा पॉडकास्ट आहे, त्यांनी पुढे काय करायला पाहिजे. समजा हे तुम्हाला प्लॅन करून ठरवायचं आहे किंवा उद्या तुम्ही लग्न कराल, तर तुम्हाला लग्नात मला काय काय टप्पे अपेक्षित आहेत. माझा पूर्ण खरं तर काय हरकत नाहीये की आयुष्याचं जे काही प्लॅनिंग आहे ते कुठल्या पद्धतीने जायला हवंय, किमान काय हवंय पेक्षा काय नकोय हे जरी तुम्हाला तुमचं माहिती असेल तर तुम्हाला त्या पॅरामीटर्स वरती तुमचा पार्टनर तुम्हाला चेक करता येईल. की फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला खूप बाहेर जायला आवडत असेल, मग तुमच्या पार्टनरला बाहेर जायला आवडणं एक गोष्ट, आवड नसेल तरी त्या बाबतीतली त्यांची मतं काय आहे हे माहिती करणं, याचा आता हल्ली कम्पॅटेबिलिटी असं म्हणतात. तर
समजा ते जाणून घेतलं, म्हणजे आता एखादी तुम्हाला कुठला तरी पार्टनर आवडत असेल आणि त्याला हे काही आवडत नसेल जे तुम्हाला आवडतं, तरी त्याची क्लॅरिटी आलेली, मला असं वाटतं ती खूप महत्वाची आहे. काही गरजेचं नाहीये की दोघांनीच मिळून आपलं दर शनिवार रविवार ट्रेकिंगला जायचं. करेक्ट. पण हिला ट्रेकिंग आवडतं आणि त्याला आवडत नाही, आणि ह्याला हे आवडतं आणि ते तिला आवडत नाही, आणि हे आयुष्य असंच आहे की थोडं तुझं थोडं माझं करतच आपल्याला पुढे जायचं आहे. तर हे जरी लक्षात आलं ना, तर ते हस्ताक्षरावरून लक्षात येऊ शकतं. पण आपण लबाडी अजिबात करायची नाहीये, किंवा आपण लबाडी करायची आहे, बरोबर. किंवा आपण म्हणजे जे भांडणाचे किंवा वादविवादाचे मुद्दे असतात, तर ते तुमच्यासाठी काय आहे, पहिले तुम्ही तुम्हाला तपासून घ्या की मला काय चालणार आहे आणि मला काय नाही चालणार. बऱ्याचदा आपण बघतो की कपल्स मध्ये खूप खोटं बोलणं वगैरे होतं रिलेशनशिप्स मध्ये. Correct. म्हणजे सगळ्याच हम्म. कपल्स साठी क्वेश्चन आहे हा. तर मग हे पण ओळखता येतं का की आपला अगदीच. पार्टनर खोटं बोलतो? हो. अशा कुठल्या हॅक आहेत जेणेकरून ते आपण कळू शकतं की कळू अरे हे शकतं. इथे कुठेतरी चुकतंय. म्हणजे ओ लेटर आहे ना, हम्म. तो माणूस ओ कसा काढतो, हम्म. तर ओ काढायचे वेगळे 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 प्रकार असू शकतात. आता त्याच्यात आपणच लिहिलेलं, म्हणजे आता तुम्ही पानभर लिहिलं असेल हम्म. आणि तुमच्या त्या एका पानामध्ये 25 ओ असतील, तर त्याची थोडी कॅटेगरी करता येईल की बाबा 4 ओ जे आहेत ते गोलाकार आहेत, 4 ओ जे आहेत ते असे थोडेसे उभट आहे, 4 ओ न चपटे आहेत, हम्म. 4 ओ वरतून ओपन आहेत. तर ह्या पद्धतीने मेजॉरिटी कुठला ओ आहे, तर आता ओ आहे ना, हा मनाचा द्योतक आहे ऍक्च्युली, की मन कसं आहे. अच्छा. मग त्याच्या आत समजा काही हे आत जात असेल, हम्म. जो सुरू केलंय तोही आतूनच असेल. ओके. म्हणजे थोडक्यात कसं आहे, खोटं बोलणं तसं मला वाटतं घाबरटपणाचं लक्षण असतं. हम्म. हो. करेक्ट. बरोबर. की मला जे काही वाटतंय ते मला समोरच्याला सांगता सांगता येत येत नाहीये, म्हणून मी खोटं बोलतो. खोटं बोलतो. करेक्ट. आता ह्याच्यात कसं असतं की एक असतं वारंवार खोटं बोलणं, हम्म. बेमालूमपणे खोटं बोलणं, की आता इतकं ते स्वभावातच आलंय की मी सहजच खोटं बोलतो. खोटं. म्हणजे खूप मी पण आता लोकांना भेटते की आपल्याला माहिती असतं, म्हणजे त्यांना 4 प्रश्न विचारले ना, तर ते त्या प्रश्नांना बगलच देतात मग सरळ, हम्म. की हे कुठून आणलंस असं समजा आपण विचारलं, त्याला 2 उत्तर असू शकतात. अगं कर्वेनगरला दुकान आहे, हम्म. कुठून आणलं, मला दिलंय कोणीतरी. हम्म. मग बरं, मग मला खूप आवडले, तू विचारशील का, मला पण हवंय. हम्म. अगं नाही, ते काही शक्य नाही. का नाही शक्य आहे? करेक्ट. मी तुला कोणी दिलं हे विचारतच नाही. नाही. बरोबर. आता ते बनवत नाही, असं कसं होईल, आता बनवत नाही, म्हणजे कोणी घरात स्वतःहून बनवलंय का, नाही, विकतच आणलेलं आहे. आणि मग ते काय होतं की कुठलं तरी ते भ्रम निर्माण करायचा असतो, म्हणून माणूस खोटं बोलतो, किंवा स्वतःची कातडी वाचवायची असते म्हणून खोटं बोलतो, किंवा कुठली तरी एक इमेज तयार करायची असते हम्म. म्हणून खोटं बोलतो. की असं पॉडकास्टला आली, असं 4 ठिकाणी तयार होऊन जायचं आणि मग सांगायचं की मी पॉडकास्टला जाते. हम्म. आता कारण मला असं वाटतं की इतर लोक मला त्या त्या पद्धतीने ओळखतात. हम्म. खरं तर नाही कुठलं पॉडकास्ट झालंय, जसं आता हम्म. हा माझा 3राच पॉडकास्ट आहे, तर ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. त्याच्यामुळे मी हे काम कसं करते, किंवा माझी ह्या कामाची मदत कोणाची करता येते का नाही करता येते, हे मी किती पॉडकास्ट केले ह्याच्यावरती नाही. अवलंबून नाहीये. पण समजा मला असं वाटत असेल, मग मी त्या पद्धतीने, आणि मग ती खोटी बोलायची सवय खरं तर लहान, म्हणजे एक टीनेज पासून वगैरे लागते, लागते. आणि मग ती कंटिन्यू होते. तर शक्य असेल तर लोकांचा ओ बघायचा. ओके. अच्छा. आता आपण हे जे बोलतोय, आता ओ बघायचा असं जे म्हटलो आपण, तर आता प्रत्येकाचं ना, म्हणजे आता मातृभाषा वेगळी, आपण मराठीत लिहितो किंवा प्रत्येक भाषेनुसार हे लिखाण बदलत जातं. तर मग त्यावर पण गोष्टी डिपेंड असतात का? की आता मराठी आपण थोडंसं सॉर्टेड लिहितो असं म्हणायला हरकत नाही, पण ते तेलुगू आणि बाकीच्या जर बघितल्या तर त्यांचं असं राऊंड राऊंड लिहायची पद्धत असते. तर मग त्यानुसार गोष्टी बदलतात? मग आता मी ओ म्हणते तो मी इंग्लिशच्याच हम्म. ओ बद्दल बोलतेय, ठीक आहे. आता साधारणपणे दक्षिण भारतातल्या ज्या लिपी आहेत
त्याच्यामध्ये बरेच असे गोल 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 हो. गोल 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 आहेत. आता हे आपल्याला समजा कळत असेल, ठीक आहे, तरीही त्या गोल गोल लिपींमध्ये सुद्धा तो जो जिथे कुठे ओ सर्क्युलर फॉर्म हम्म. होतोय तो आतून स्वच्छ आहे का, ओके. हे बघायला पाहिजे की आतून तो स्वच्छ येतोय का. ज्यांचा येत नसेल त्यांनी घाबरण्यानं ओ स्वच्छ काढायला सुरुवात करा. बस. एक काय 21 दिवसाची प्रॅक्टिसची Practice. गरज आहे. स्वतःलाच जाणवायला लागेल की नाही, इथे मला कधी कधी मग कसं होतं, ती सवय झालेली असेल ना, तर मग गरज नसतानाही खोटं बोललं जातं प्रत्येक वेळेला. असं ह्याचा अर्थ कुणीच कधी खोटं बोलत नाही असं नाहीये, असं नाही. पण त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे. हम्म. जसं आपण म्हणतो की कधीतरी आपण खोटं सांगतो की तब्येत बरी नाहीये, समोरच्याला वाईट वाटेल म्हणून आपण कधीतरी असं सांगतो की नाही, नाही. खोटं बोलून. तर ते खोटंच असतं. पण ते कशासाठी आहे. आता हम्म. समजा माझ्या मुलाला तूप खायला आवडत नाही आणि मी त्याच्या वरण भातात कालवते आणि तूप टाकते आणि त्याने मला विचारलं तूप टाकलंय का, आणि मी नाही म्हणते हम्म. की नाही, करेक्ट, तर हे खोटंच बोलतेय मी, पण ह्याचा उद्देश वेगळा आहे. वेगळं. तर उद्देश काय आहे, म्हणजे बदमाशी करायचा उद्देश आहे, स्वतःला वाचवायचा उद्देश आहे, कोणाला तरी अडकवायचा उद्देश आहे, काय उद्देश आहे, परत तो किती फ्रिक्वेंटली वापरला जातो. हम्म. म्हणजे 25 मधले 20 ओ खोटचे असतील, मग म्हणजे तो माणूस मनापासून खोटं बोलतो. खोटंच असतं. आपण चॅट्स करताना बऱ्याचदा इमोजीज यूज करतो. तर त्यावेळेस आपल्याला पर्सनॅलिटी ओळखायला मदत होते का? आता इमोजीज कसे वापरले जातात पेक्षा, म्हणजे आता मी तो अभ्यास केलाय की डीपी वरती स्वतःचा फोटो नसणे, हम्म. स्वतःचा फोटो असला तरी तो पाठमोरा असणे, हम्म. अर्धवट असणे, हे हल्ली टीनेजर्स खूप करतायत की समोरून फोटो काढतात आणि चेहरा दिसत नाही, काहीतरी एवढंच दिसतंय हो. वगैरे वगैरे. पण टीनेज संपल्यानंतरही समजा हा ट्रेट कंटिन्यू होतोय की जिथे मला पूर्ण चेहरा दाखवायचा नाहीये. हम्म. आता मी समजा असं काम करते की जिथे मला दाखवायचा नाहीये, कारण थोडक्यात समजा मी अशा कुठल्या सिक्रेट कामात आहे की हम्म. जिथे लोकांना माझा चेहरा न कळलेला बरा, बरं. तर ते माझ्या कामाची गरज आहे. ठीक आहे, आपण इथे त्यांच्याबद्दल बोलत नाही, पण नॉर्मली लास्ट सीन हे हम्म. लोकांना कळू नये, डबल टिक ब्लू हे लोकांना कळू नये, डीपी वरती काहीतरी वेगळंच असलं. आता या पद्धतीने जे लोक करतात, म्हणजे काय असतं, हे सिक्रेटिव्हनेसचं लक्षण थोडंसं. लक्षण आहे. आता सिक्रेटिव्ह असणं आणि मला कम्फर्टेबल वाटत नाहीये, म्हणजे ज्यांचं नसेल त्यांनी हे चेक करावं हम्म. की अरे मला समोरच्याला हे कळूच नाही द्यायचंय की मी व्हॉट्सअप किती वाजता बघितला होता. हम्म. काही लोक तर ऑनलाईन टायपिंग पण दिसत नाही त्यांचं, हो. म्हणजे काय कमाल टेक्नॉलॉजीची. पण त्यांनाही इच्छा व्हावी की मी आत्ता ऑनलाईन आहे, हे माझ्या माहितीतल्या कोणालाच कळू नाही. म्हणजे काय होतं की कुठेतरी मला आपल्या सगळ्या गोष्टी ओपनली व्यक्त करताना मला सहजता नाहीये. हे प्रत्येकाने आपलं आपलं चेक करून बघावं की कारण काय याच्यासाठी. कोणाकडे तरी म्हणजे चांगली कारणही असतील की लोक जास्तच मग त्रास देतात, खूप मेसेज पाठवतात, असं करतात. पण मला असं वाटतं की तेही सांगायला हरकत नाहीये की म्हणजे मला फोन करा, हम्म. माझ्या ओळखीत आहे, तिने व्हॉट्सअपच्या तिच्या त्या जो काय बायो Status, प्रोफाईल हो. असतो ना, त्याच्यात तिने लिहिलंय की ऑफिशियल बोलायचं असेल तर मला फोन करा. फोन करा. म्हणजे काय म्हणजे त्याच्यात मग असं होतं की तुम्ही समजा कोणाला रिस्पॉन्ड नाही केलं आणि त्यांनी असं म्हटलं, तर त्यांना सांगता येईल की अरे ऑफिशियल हम्म. कन्व्हर्सेशन जे आहे ते व्हॉट्सअपवर होणार नाही. बरं. या पद्धतीने म्हणजे आपण आपले काही नियम स्वतःसाठी मांडून आणि आपण दुसऱ्यांना सांगू शकतो तसं की हे चालेल, हे चालणार नाही. इट इज लाईक हाऊ डू यू वॉन्ट टू डील विथ इट. आता जसं ती म्हणाली की टायपिंग आणि इमोजीसचा वापर जास्त होतोय, एकंदर मोबाईलचाच वापर जास्त होतोय, तर मग आपण म्हणालो की फिंगर प्रेशर हे महत्वाचं असतं लिहिताना, तर ते सुद्धा कुठेतरी बदलतंय, कारण आपण फक्त टायपिंग आणि मोबाईल या सगळ्या गोष्टी वापरतो. तर मग याचा हँडरायटिंग अनालिसिस मध्ये काय इम्पॅक्ट होतो? समजा लिहायचं बंदच केलंय हम्म. तर म्हणजे आपल्या मेंदूवरती जो ताण पडायचा, म्हणजे आता सगळेजण जिमला जातात, ठीक आहे,
आता जिमला जातो म्हणजे समजा मी डंबेल उचलून असं करतेय, तर माझे इकडचे मसल्स वापरले जात आहेत. जी गोष्ट वापरली जाते ती टिकते आणि ती डेव्हलप होते. बरं. ठीक आहे. तर हे हे वापरलं. आता हे केल्याने ट्रायसेप होणार नाहीये. बरोबर. बरोबर. मग ट्रायसेप करायला मला हे असं करायला लागेल. तेव्हा इकडचे मसल वापरले जातील आणि इकडच्या मसल्सना व्यायाम मिळेल. हम्म. आणि मग असं पूर्णच्या पूर्ण हात जो आहे तो एक्सरसाइज केल्यासारखा दिसेल. हम्म. लिहिणं बंद आहे. मोबाईल टायपिंग सॉफ्ट टच वरती आहे. एकूणच घरातली कामं, बाहेरची कामं सगळ्यातच बोटांवर प्रेशर नाही. म्हणजे काय होतंय की मेंदूवरती प्रेशर पडून ज्या गोष्टी सरळ लाईनीत चालायच्या त्या चालत नाही. नाही. म्हणजे आता अं, तुमच्यासारखी विशीतली जी मुलं मुली आहेत, तर त्यांचा स्वतःच्या माइंडवरती, विचारांवर, भावनांवरती किती प्रेशर आहे. हम्म. तर प्रेशरचा अर्थ किती कंट्रोल आहे. Control. मोबाईल जास्त वापरणं म्हणजे काय ऍडिक्शन. आता प्रत्येक जमान्यात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऍडिक्शन आहेतच आणि काही लोक त्याच्यात अडकतात आणि काही लोक अडकत नाही. म्हणजे ऍडिक्शन सिगरेट, दारू, तंबाखू, पान ह्या सगळ्याच आहे. टीव्ही जास्त बघणं तेही ऍडिक्शनच आहे. मोबाईल जास्त वापरणं तेही ऍडिक्शनच आहे. मेंदूवरती कंट्रोल ज्यांचा आहे ते प्रत्येक सवयीचं रूपांतर ऍडिक्शन मध्ये होणार नाही याची काळजी घेतात हम्म. किंवा ते थांबवतात स्वतःला. की लक्षात आलं की अरे काल असं झालं बरं की मी दर तासाला मोबाईल बघत होतो, तर हे नकोय असं व्हायला. आणि ती व्यक्ती स्वतःला काहीतरी नियम बंधन घालते हम्म. आणि ती आपला जो काही मोबाईलचा युसेज आहे, आपल्याला स्क्रीन टाइम तो हो. दिसतो. कळतोच आपला की आपला स्क्रीन टाइम किती होता. तो समजा मला कमी करायचा आहे, तर ते माझ्याच हातात आहे, मी करू शकते आपोआप. म्हणजे काय, माझा कंट्रोल किती आहे त्याच्यात. एक मिनिट. हल्ली आपण आता असं बघतो जेनझीज मध्ये की एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, ओव्हर थिंकिंग वाढत चाललंय त्यांचं. तर हा जो स्ट्रेस आहे तो कंट्रोल करण्यासाठी हँडरायटिंगच्या अशा काही एक्सरसाइज आहेत का की यावर आपण कंट्रोल मिळवू शकतो? हल्ली 2 गोष्टी होत आहेत पेरेंटिंग मध्ये. एक तर होतंय ओव्हर कंट्रोलिंग, हम्म. दुसरं होतंय नो कंट्रोल. दोन्ही प्रकारात असं होतंय की ते मूल ज्या पद्धतीने मोठं व्हायला हवंय, तर त्याला त्याची स्वतःची जी ओरिजिनॅलिटी आहे त्याला वाव न देता पेरेंट्स त्याला कंट्रोल करतात. हम्म. हे असंच व्हायला पाहिजे, हे तसंच व्हायला पाहिजे. तिथे ओव्हर कंट्रोल होतो. तिथे ओव्हर कंट्रोल झाला मग काय होतं की इधर मूल बंडखोर होतं, बरं. ते म्हणतं जा. दुसरं होतं की ते मूल जे आहे ते इतकं स्ट्रेस, जसं तू म्हणते, म्हणजे आता बंडखोरी पण कधी कधी आउट ऑफ स्ट्रेसच असते की त्याला ते झेपतच नाहीये. करेक्ट. मग तो काहीच ऐकायचंच नाही. हम्म. असंच ठरवतो. की तुम्ही काही तुम्ही करा. सांगितलं की नाहीच नाही. करणार असं ते. दुसऱ्याच्यात असं होतं की ते मूल जसं, म्हणजे तो जो शब्द आहे की कोमेजत जातं. हम्म. परत ए आणि ओच आहे. ओ चांगला येत असेल, हे आई वडिलांनी त्याच्या ओ कडे ऍक्च्युली लक्ष देत राहावं हम्म. आणि स्वतःच्या ओ कडेही लक्ष द्यावं. कारण मला असं वाटतं की हे वरतूनच खाली येतं. जे आई वडील स्वतःला मनासारखं करायचं नाही हम्म. असं स्वतःलाच सांगत असतात की मला मनासारखं वागायची अपॉर्च्युनिटी नाहीये, मला मनासारखं वागता येत नाही, मला सुट्टी घेता येत नाही, मला जे मनात हवंय तसं मला माझे छंद जोपासता येत नाहीयेत. हा पण एक ताणच असतो आणि तो पास ऑन होत असतो मुलांवरती. म्हणजे एक्सटर्नल प्रेशर्स जे आहेत, सोसायटीचे प्रेशर्स आहेत, अभ्यासाचं प्रेशर आहे, जे क्रिएट केलेलं आहे, त्याला बळी पडायचं का नाही पडायचं हे पालकांनी पहिलं ठरवायला पाहिजे की आपण ते आपल्या घरापर्यंत येऊ द्यायचंय का नाही द्यायचंय. आणि मग त्याप्रमाणेच ते मुलावरती पास ऑन, कारण त्यांनी नाही ठरवलं तरी ते पास ऑन होणार आहे. कारण मूल जे आहे ना ते अनुकरणानेच शिकत असतं.
समजा बरोबर. आई वडील त्यांचे छंद जोपासत असतील, थोडंसं काम, थोडी मजा असा बॅलन्स ठेवत असतील, मोठ्यांचा आदर आहे, थोडी मजा आहे, गंमत आहे, काहीतरी स्पोर्ट्स आहे, कुठलं तरी गाणं, चित्रकला, काहीतरी असं आहे, एकमेकांचं कौतुक करणं आहे, चिडचिड न करणं आहे, हे सगळं अक्षरातून दिसत असतं. मग ते असे वागत असतील तर ती मुलं सुद्धा त्यांच्या वयाप्रमाणे, ज्याला आपण वाढीचं वय असतं, टीनेज असतं, त्यावेळेला ज्या कटकटी होणार आहेत त्या होतात, पण त्या टीनेज संपल्यानंतर ते कमी पण होतात. कारण टीनेज म्हणजे कसं आहे ऍक्च्युली, की हॉर्मोनल चेंजेस होत असतात, मूल वाढत असतं, मला निर्णय घेता येतात हे त्याला दाखवायचं असतं आई वडिलांना. म्हणजे असा खूप वेगळे वेगळे माइलस्टोन्स असतात त्यावेळेला. मग एवढं फक्त सांभाळून घेताना घरातलं वातावरण समजा बॅलन्स असेल तर ते मूल ह्या ताणातून, म्हणजे उलट ऍक्च्युली ताण कसा झेलायचा आणि त्याला कसं हँडल करायचं, म्हणजे ताणाला डोक्यावर बसवायचं का आपण ताणाच्या डोक्यावर बसायचं, हे ते घरातलं वातावरण कसं आहे यावरून Depend. ठरतं आणि ते अक्षरावरून दिसतच. म्हणजे पण पालकांनी आपले ए आणि ओ बघावे. ज्या पालकांचे ए आणि ओ असे दाबलेले, चिमटलेले असतील, त्यांनी खरं तर पहिले स्वतःच्या ए आणि ओवर काम करावं. ते करायला लागले की त्यांच्या लक्षात येईल की, म्हणजे मला काय म्हणायचं, मी स्वतःला वेळ देते तरच मी माझ्या मुलाला सांगू शकेन की तू स्वतःला वेळ दे, स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढ. मीच करत नसेन तर मी काय सांगेन त्याला, मी पण नाही करत आहे, मलाही मैत्रिणींबरोबर जायचं होतं, मीही जात नाहीये, मग तूही जायचं नाहीयेस, तू खेळायला जायची काही गरज नाही, परीक्षा तोंडावर आली आहे, घरी बसायचं. आणि मी समजा म्हणेन की नाही नाही, परीक्षा कर, परीक्षा आहे, अभ्यास कर, थोडा वेळ काढ, खेळून ये, परत अभ्यासाला बस. मग मी जशी वागते तसंच मी त्याला सांगणार आहे. त्यामुळे हे अक्षरातून दिसतं, पण ए आणि ओ जे आहेत ते आतून स्वच्छ असले तर सगळा ताण घेता येतो आणि सगळं करता येतं. आयुष्य म्हटलं की ताण आहेच आहे, काहीतरी प्लस मायनस होणारच आहे, परिस्थिती बदलणारच आहे, चांगली आणि वाईट पण होणार आहे, पण त्याच्यातून बाहेर काढायला समजा मन शांत असेल, ज्याला आपण म्हणतो डोकं शांत आणि मन शांत असेल तर सहज जमतं ते. आता करिअर निवडतानाचे पण असे काही गोष्टी असतात की क्रिएटिव्ह फील्डमध्ये जावं की कॉर्पोरेटमध्ये जावं, ह्या सगळ्या गोष्टी. तर ते आपण आपल्या अक्षरावरनं ओळखू शकतो का, की मी ह्या गोष्टीमध्ये चांगली आहे, तर मी इकडे कुठेतरी चांगलं काम करू शकते? तर समजा ह्याला आपण दोन ढोबळ भाग म्हटले तर एक आहे की जो एम्प्लॉईड आहे आणि एक आहे जो सेल्फ एम्प्लॉईड. ठीक आहे. तर एम्प्लॉईड जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला नोकरीत काय असतं, बेसिक स्थैर्य असतं. ठीक आहे. म्हणजे नोकरी जो कोणी माणूस करतो त्याला सिक्युरिटी असते पगाराची. बरोबर. जो सेल्फ एम्प्लॉईड असतो त्याला पगार नाहीच आहे, मग इन्कम जी आहे ते परमनंट इन्कम व्हायला वेळ लागतो, की बाबा आता सगळं सेटल झालं आणि आता एक रेग्युलर इन्कम सुरू झालेलं आहे. आपली वृत्ती काय आहे हे आपणच ठरवायचं. म्हणजे आता काही लोक जसं चार्टर्ड अकाउंटंट आहेत किंवा वकील आहेत, की हे व्यवसायाच्या डिग्रीज आहेत की ज्याच्यात ते सेल्फ एम्प्लॉईड होऊ शकतात, पण तरी आपण बघतो की काही चार्टर्ड अकाउंटंट्स, काही डॉक्टर्स ते नोकरी करणं पसंत करतात. का? कारण त्यांना असं वाटतं की आपण बाबा ठराविक वेळेला कामाला जायचं, ठराविक वेळेला परत यायचं, ठराविक काम करायचं, ठराविक पगार मिळवायचा आणि त्यांनी त्यांना शांतता लाभणार. तर हे समजा तू स्वतःबद्दल विचारत असशील तर तुला ही जी अनसर्टेनिटी आहे ती मान्य आहे का, आणि त्यांनी किती ताण येणार आहे, मग कॉम्बिनेशन करता येईल का, की एखादी काहीतरी गोष्ट की ज्यांनी स्थिरता, स्थैर्य आहे, आर्थिक स्थैर्य आहे, कारण पैसा तर पाहिजे पण क्रिएटिव्हिटी पण आहे, दोन्ही गोष्टी होतात. समजा आतून उर्मी असेल, जसा एखादा डान्स चांगलं करणारा असेल, गाणं चांगलं म्हणणार असेल, तर त्यांनी ते जोपासत राहावं, ते सोडायचं नाही. आणि मग ज्या वेळेला असं वाटेल की आता मी स्विच करू शकते, कारण एखादी गोष्ट पूर्ण बंद केली ना की मग आता आपण आधी जे बोललो की डिप्रेशन, चिडचिड, एन्झायटी आणि मग वेगवेगळे आजार. म्हणजे आपण
अगदी कॉर्पोरेट नोकरी, स्थैर्य आहे, प्रमोशन आहे, एखादे ट्रॅव्हलिंग आहे वगैरे, ज्या गोष्टी आवडतात तेही करायला मिळते. पण समजा मनाला जे आवडतं ते मिळत नाहीये, मग त्याच्यामुळे चिडचिड होते, मग कशातच आनंद राहत नाही, मग त्याच्यात काय मजा नाहीये. म्हणून मग त्याचा बॅलन्स ठेवण्यासाठी हे पण करायचं ते पण करायचं आणि ते सोडायचं नाही. म्हणजे एक वेळ मग एखादं प्रमोशन समजा सोडायला लागलं तर ते सोडायचं. कारण आपण नोकरी कशासाठी धरली होती? पगारासाठी धरली होती. आणि आपल्याला हे पण करता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात इथे आणि इथलं याचं बॅलन्स ठेवता आलं पाहिजे. हेच जगणं आहे ऍक्च्युली. तर आपण बघतो 40 ते 60 या वयोगटातले जे माणसं आहेत किंवा जे लोक आहेत, तर त्यांना ग्राफोथेरपी किती किती ऍक्सेप्ट आहे, म्हणजे किंवा त्यांच्या विचारात बदल करण्यासाठी आपण काय पटवून देऊ शकतो त्यांना, की ही थेरपी किती उपयुक्त आहे रेग्युलर जीवनामध्ये? म्हणजे हा लॉजिकचा भाग आहे की माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी जशा घडतायत त्या समजा मला आवडत नाहीयेत, तर मी कुठेतरी बदल करायला हवा. मग तो बदल माझ्या विचारांमध्ये, काही वेळेला कसं असतं की माझं इक्विपमेंटच जुनं आहे. थोडक्यात माझं लिखाणाचं काम आहे आणि माझं जे पेन आहे ते आता जुनं झालंय, तर मी पेन बदलणं, हा बदल जो आहे हा एक्सटर्नल बदल आहे. पण माझं पेन चांगलं आहे, पण माझी लिखाणाची स्टाईल बदलायला हवी आहे. कारण सध्या हे चालत नाहीये. म्हणजे मी ज्या पद्धतीने विचार करते ते चालत नाहीये. मग थोडक्यात जसं आपण सध्याची गाणी बघतो, हे बघतो ते बघतो, तर ती लोक जुनं काळचं गाणं चांगलं, आताचं खराब वगैरे असं नाही. जे चालतं आहे, आपल्याला पैसे कमवायचे आहे, तर हे चालतं आहे. मग त्याच्यासाठी मी पेन बदलून चालणार नाहीये. त्याच्यासाठी मी हे बदलून चाल, की समजा माझं बाबा नुसतं मराठी गाणं नाही, मग मराठी आणि इंग्लिश शब्द वापरून गाणी लिहायची का, मराठी आणि हिंदी वापरून लिहायची का, 2-4 जर्मन शब्द घालायचे का त्याच्यात. तर हे कसं आहे, हे इथे बदल करायला. समजा रिजिडिटी असेल जी अक्षरात दिसते, विचारांमधली रिजिडिटी असते ना, ती आपल्याला थांबवते कुठलेही बदल करण्यापासून. तर बदल करायची गरज आहे, तर कुठल्याही वयोगटाला बदल करणं सहज शक्य आहे. म्हणजे माझे क्लायंट्स आहेत की जे 50 आणि 60 वयोगटातलेही आहेत, की ज्यांनी ग्राफोथेरपी रोज दिलेला जो काय होमवर्क आहे तेवढा कम्प्लीट करायचा, मला फोटो पाठवायचा आणि त्यांना दर 2 आठवड्याला त्यांना स्वतःत बदल जाणवले आणि त्यांनी लिहिलंय की या 2-3 गोष्टी मी नवीन केल्या ज्या ह्याच्या आधी कधीच केल्या नव्हत्या. तर शक्य आहे, बदल शक्य आहे, कुठल्याही वयात शक्य आहे. आता ह्याच लोकांना म्हणजे 40 किंवा 45 या वयोगटानंतर एक वेगळंच टेन्शन असतं की मुलं मोठी होत आहेत किंवा ते त्यांच्या कामाला लागलेत आणि त्यानंतर मग एकटेपणा यायला लागतो, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. तर मग हँडरायटिंग मध्ये बदल करून आपण हे कुठेतरी ओव्हरकम करू शकतो का त्यांच्यासोबत? हो. म्हणजे कुठल्याही वयाला समजा कुठली अडचण वाटतेय, सहजतेने जगण्यात असं वाटतंय की अरे मला नाही जगता येते, तर त्याचं उत्तर जे आहे ते इथेच आहे की आपण काहीतरी विचारांमध्ये बदल करायची गरज आहे. विचारांमध्ये बदल करायची गरज आहे तर अक्षरांमध्ये बदल करायची गरज आहे. सिंपल. म्हणजे अक्षर बदला, विचार बदलतील आणि आयुष्य बदलेल. आयुष्य बदलायचं असेल तर अक्षर बदलायचं. बऱ्याचदा असं बघितलं जातं की फॉरेन्सिक मध्ये सुद्धा अक्षराचा खूप मेन पार्ट, म्हणजे खूप महत्व आहे, की एखाद्या चोराला पकडायचं असेल तर त्याचं अक्षरावरनं समजतं आपल्याला की हा व्यक्ती असा आहे किंवा त्याचं नेचर वगैरे कसं आहे. तर मग या पद्धतीची मदत कशी होते फॉरेन्सिक मध्ये? म्हणजे आता बरेचसे घोटाळे होतात की जिथे कोणाची तरी सही वापरून कुठलं तरी डॉक्युमेंट एक्झिक्यूट केलेलं आहे. मग त्याच्यात क्रिमिनल केस कोर्टात जाते, तर हँडरायटिंग एक्सपर्ट कडून एक सर्टिफिकेट घेतात ते की हे अक्षर, ही सही जी आहे ती ह्याच व्यक्तीची आहे किंवा नाही, तसं देता येतं आणि ते कोर्टात मान्य आहे की बाबा हे, म्हणजे समजा तृप्तीच्या नावाची सही करून तृप्तीचा फ्लॅट कोणीतरी विकला, तर तृप्ती एक सर्टिफिकेट असं घेऊ शकते की माझी सही ही अशी आहे आणि ह्या कागदावरची सही आणि माझी सही मॅच होत नाही. कारण आपली प्रत्येकाची सही जी आहे ती आपापल्या बॉडी सिस्टीम प्रमाणे आहे.
म्हणजे माझं प्रेशर जे आहे ते माझंच आहे, माझं वळण जे आहे ते माझंच आहे. म्हणजे अगदी बॉलपेननी लिहिलं ना तर जिथे थिकनेस यायला पाहिजे ती इतकी पर्सनल आहे की ती इतर कोणी कितीही प्रयत्न केला तरी ती शक्यच नाही. कॉपी करणं ते शक्यच नाही. आता आपण सिग्नेचर वरती आलोच आहोत, तर सिग्नेचर आणि हँडरायटिंग हे वेगवेगळं मानलं जातं. मग त्याचा डिफरन्स काय सांगाल? हँडरायटिंग म्हणजे जेव्हा आपण एखादं पानभर लिहिलेलं आहे तर ते हस्ताक्षर झालं आणि सिग्नेचर म्हणजे स्वाक्षरी झाली. स्वाक्षरी. करेक्ट. तर स्वाक्षरीचा उपयोग जो आहे तो दुसऱ्यांसाठी असतो. कारण मी मलाच काहीतरी देताना मीच काही सही करायची गरज नाही. म्हणजे जेव्हा मी एखादी टू डू लिस्ट बनवते की बाबा मला वाण्याकडून काय आणायचंय किंवा मला आज दिवसभरातून काय कामं करायचे तिथे मी खाली काही सही करत नाही. पण मला समजा तुला काहीतरी द्यायचं आहे की हे मला असं असं करून हवंय फॉर एक्झाम्पल, तर मी त्याच्या खाली सही करणार आहे की हे मीच लिहिलंय किंवा हे म्हणणं माझंच आहे. जरी मी लिहिलेलं नसते, एखादी टाईप केलेली लिस्ट असेल, पण त्याच्या खाली मी सही केली याचा अर्थ काय होतो की त्या सहीच्या वरती जे काही लिहिलेलं आहे ते माझं म्हणणं आहे. मग ते असं काही असू शकतो की आपण 20 तारखेला इथे इथे भेटणार आहोत किंवा मी तुला इतके रुपये देणं आहे किंवा आपण एकत्र मिळून जायचंय तेव्हा आपण हे करायचं आहे किंवा आपण मिळून हे करणार आहोत त्या दिवशी पण हे करायचं. हे जेव्हा मी सांगतेय तर तिथे मी खाली सही करते. तर सही नेहमी दुसऱ्यांसाठीच असते, पण हस्ताक्षर लिहिलेलं जे ते माझ्यासाठी असतं. थोडक्यात माझी सही हे असं दाखवते की मला जगाने कसं ओळखायला हवं. म्हणजे मी आता जेव्हा माझ्याकडे माझी जुनी काही पत्र आणि नोट्स वगैरे वगैरे आहेत आणि त्याच्यावरून जेव्हा मी बघते तेव्हा मला असं लक्षात येतं की मी अत्यंत इमोशनली कनेक्टेड मुलगी होते. खूप डिटेल ओरिएंटेड, खूप बारीक अक्षर होतं माझं. पण मला जगाला मी एक इंडिपेंडेंट मुलगी आहे असं मला दाखवायचं होतं. त्यामुळे माझ्या सहीचा साईज जो आहे तो माझ्या अक्षरापेक्षा दुप्पट किंवा दुप्पटीपेक्षाही मोठा होता. म्हणजे मला दाखवायचं होतं मी खूप कॉन्फिडेंट आहे, खूप इंडिपेंडेंट आहे, सेल्फ मेड आहे, विच इज ट्रू. बट हे मला दाखवायचं होतं की मी विचारांवरती ठाम असते, मी अम्बिशियस आहे, हे सगळं मला दाखवायचं होतं. त्याप्रमाणे आपण आपली सही डिझाईन करतो आणि ती होते. आता मी काही कोणाकडे जाऊन सही डिझाईन केली नव्हती, पण माझ्या त्यावेळेच्या वयाच्या विचारसरणीप्रमाणे माझी सही मी ठरवली की माझी सही असेच. आता काही काही वेळेला ना सही जेव्हा आपण करतो तेव्हा ती गोल करू नका किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी, ते लाईन काढायची नाही किंवा अशा काही गोष्टी असतात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की ह्या चुका करू नका सही करताना? हे कसं आहे की ज्या वेळेला कोणी व्यक्ती सही बनवतो त्यावेळेला तो कुठे आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी ती सही बनवलेली असते. आज समजा तो ह्या लेवल पासून इकडे आलेला आहे तर त्यांनी ती खरी सही बदलून घ्यायला पाहिजे. कारण प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती आपली विचारसरणी बदलते, बदलायला पाहिजे. तर सही पण त्या त्या अनुरूप समजा असेल ना तर आयुष्यातल्या अडचणी कमी होतात. किंवा एखाद्या ती आयडियल सही असेलही, काही लोकांची अगदी 10वी-12वीतली सही सुद्धा ग्राफोलॉजिकली जी आयडियल सही आहे तशीच सही आहे, तर त्यांनी ती तपासून घेऊन आणि खात्री करून घ्यावी. कधी कधी त्यातले फॉर्मेशन चुकू शकतात, मग ते दुरुस्त करून घ्यावे किंवा ऍटलीस्ट खात्री करावी की आपण करेक्ट लाईनीवर चाललेलो आहोत. आता ना खरं तर हे क्युरिओसिटी आहे मला की आता आम्ही दोघी जणी इथे बसलोय, तर आपण आता बोललोच इतकं की आपण रिलेशनशिपमध्ये किंवा या सगळ्या गोष्टीत एकमेकांना समजून घेण्यासाठी हँडरायटिंगचा वापर करू शकतो. तर हे फ्रेंडशिपमध्ये पण तितकंच कामाला येईल का? की समजा मला आता जाणून घ्यायचंय हिच्याबद्दल की ही काय, तिचा थॉट असतो एखाद्या गोष्टीबद्दल, तर ते तसं मी जाणून घेऊ शकते तिचं हँडरायटिंग बघून? मला असं म्हणायचं की जसं आता तुम्ही दोघी मैत्रिणी आहात, खरं ठीक आहे, आता तुम्ही हा पॉडकास्ट एकत्र सुरू करायचं हेही ठरवलेलं आहे, खरं. तुमचे काही पॉडकास्ट कम्प्लीट होऊन आणि म्हणजे व्हायरल पण होत आहेत. आता हे बघता समजा तुम्हाला एकमेकींबद्दल काहीतरी खुसपटी असतीलच की हिचं मला हे आवडत नाही, हिचं मला हे आवडत नाही, असं तसं. तर समजा तुम्ही ते समजून घेतलं
म्हणजे आता कारण तुम्ही एकमेकांबरोबर कुठेतरी तुमच्या भावना एकमेकांशी जुळल्या, मॅच झाल्या, म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आलेले. बरोबर. बरोबर आहे. आणि जे आपण म्हणतो की अपोजिट पोल्स अट्रॅक्ट, तर असंही असेल की ऍक्च्युली तुम्ही तुमच्या दोघींमध्ये इतक्या गोष्टी साम्य पण असू शकतात म्हणून. साम्य कमी असेल एखाद्या कमी वेळी असेल. की तफावत जास्त असेल, पण त्यामुळे एकूण तुम्ही जेव्हा दोघी जणी एक टीम म्हणून येता, तर तुम्ही दुसऱ्यांसाठी जे करताय ना, हम्म, ते तुमचं कम्प्लीट होत असेल. हम्म, थोडक्यात एखाद्या व्यक्तीला समजा गोडधोड पदार्थ चांगले करता येतात आणि एखाद्या व्यक्तीला स्वयंपाक चांगला करता येतो, हम्म, तर तुम्ही दोघींनी केलं तर कसं आहे, तुम्ही एकमेकींच्या मध्ये मध्ये करायची पण गरज नाहीये. पण जेव्हा तुम्ही टेबलावरती किंवा तुम्ही वाढाल एखादं पान, तेव्हा कसं होईल की एकीनी एक म्हणाली मी 5 पक्वान्न करते, तू बाई 5 पक्वान्न कर, माझ्यामध्ये यायची गरज नाही. एक म्हणाली बाकीचा मी डावीकडचा उजवीकडचा स्वयंपाक मी करते आणि हे ते. फक्त ह्याच्यात एकमेकांबद्दलचा जो आदर आहे आणि प्रेम जो आहे, ते तसं राहायला पाहिजे. हम्म, म्हणजे हेच महत्वाचं. एखाद्या पानात गोड नसेल तर चालतं, हा, पण भाजी आमटी असायलाच पाहिजे, म्हणून माझं काम भारी आहे. हा अहमभाव, त्याची काहीच गरज नाहीये. कारण जेव्हा आपण समोरच्याला प्रेझेंट करत असतो, तेव्हा तो आहार समजा हम्म. चौरस असेल, तर समोरचाही फायदा आहे ना त्याच्यामध्ये. करेक्ट. त्यामुळे मला काय येतं आणि हिला काय येत नाही, हम्म, आणि आम्ही दोघी मिळून कसं आम्ही जे मला येत नाही ते हिला येतंय, जे हिला येत नाही. बरोबर. साधारणपणे मला असं वाटतं की कपल्समध्ये पण हेच असतं, फक्त हम्म. ना समजून घेता येत नाही. घेता येत. समजून घेतलं ना तर ते बेस्ट असतं. की एखाद्या व्यक्तीचं थोडक्यात फायनान्शियल प्लॅनिंग चांगलं असतं, हम्म, त्याचं बजेटिंग चांगलं असतं, आणि एखाद्या व्यक्तीचं ते नसतं. तर खरं ह्या व्यक्तीने दुसऱ्याची मदत घेऊन बजेटिंग त्याच्याकडनं करून बरोबर. घ्यावं. क्रिएटिव्ह काम ह्याला जमणार नाही, क्रिएटिव्ह काम या दुसऱ्यांनी बघावं, आणि असं मिळून, म्हणजे आपण घर म्हटलं तर जसं 4-5 गोष्टी असतात ना. घर हे काय फक्त एकच डिपार्टमेंट नाहीये. बरोबर. तर समजा स्वच्छता एक आहे, स्वयंपाक एक आहे, हॉस्पिटॅलिटी आहे, कोणी आलं गेलं तर आहे, बजेटिंग एक गोष्ट आहे. तर हे सगळं जे आहे, HR पण जसं म्हटलं समजा, तर घरातल्या ज्या कामाला येणाऱ्या मावशी असतात त्यांच्याबरोबर डीलिंग आहे. हम्म, इतके 5-6 डिपार्टमेंट आहेत, वाटून घ्यावे. हा, बरोबर. हे डिपार्टमेंट मी करतो, हे डिपार्टमेंट तू करायचं, असं मिळून आणि काम करायचं. कुठलंही काम छोटं किंवा मोठं नाहीये, कारण ते वजा केलं तर पूर्णच बॅलन्स बिघडतो. म्हणून असं काहीच करायचं नाही. समजून म्हणजे घ्यायचं, एकमेकांच्या कमतरता भरून जाणून काढायचं. घेऊन भरून काढण्यात पॉइंट आहे थोडं स्वतःच्या आणि समोरच्याचा. ओपन असणं म्हणजे चांगलं आहे. की समजा तुम्ही दोघी जणी आता समजा लहानपणापासून मैत्रिणी आहात, तर काहीतरी तुम्हाला एकमेकींचं आवडतंच ना, आणि तुम्ही दोघी एकमेकींना नक्कीच बऱ्याच गोष्टींसाठी माफ करत असाल. बरोबर. राग आला तर 2 दिवस गप्प राहायचं, परत बोलायला जायचं, हे तुम्ही आतापर्यंत असंख्य वेळेला केलं असेल. तर तिथे मध्ये तुम्ही इगो आणू द्यायचा नाही. नाही. हे जसं तुम्ही आतापर्यंत करत आलाय तसंच करत राहायचं, अगदी म्हाताऱ्या होईपर्यंत आणि दात पडेपर्यंत. कारण इगो मध्ये आला तोही अक्षरात दिसतो. बरोबर. तर इगो मध्ये आला की मग सगळ्या गोष्टींची माती होते, ते करायचं नाही. म्हणजे कुठेतरी हँडरायटिंग आपल्याला या गोष्टीत सुद्धा हेल्प करतं आणि मला असं वाटतं ही खूपच इझी पद्धत आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट जास्त हे करत बसण्यापेक्षा अक्षर बघा आणि आपापल्या सुधारा गोष्टी. कळून घ्या. हा, ज्याला आपण, म्हणजे मी अक्षर अनालिसिस जेव्हा करते तेव्हा म्हणते की आपण जेव्हा ब्लड टेस्ट साठी रक्त देतो आणि आपल्याला रात्री रिपोर्ट येतो की हिमोग्लोबिन किती आहे, कोलेस्ट्रॉल किती आहे, ब्लड शुगर किती आहे, XYZ गोष्टी, ते आलं, ते कळलं. म्हणजे आता रिपोर्ट काढला आपण हँडरायटिंगचं, तर कळलं त्याच्यात की बाबा इगो कुठे आहे, कॉन्फिडन्स कुठे आहे. कारण इगो आणि कॉन्फिडन्स मध्ये आपण गफलत करतो. इगो इज नॉट कॉन्फिडन्स. बरोबर. कॉन्फिडन्स वेगळी गोष्ट आहे. मग आपल्याला जे जे हवंय, की डिटर्मिनेशन आहे का अक्षरामध्ये, हम्म, इमॅजिनेशन आहे का, कारण क्रिएटिव्ह माणसाला इमॅजिनेशनचा खूप उपयोग खूप. होतो. मग ते आहे का आपल्याकडे. मग आपल्याकडे फिजिकल स्ट्रेंथ आहे का, नीटनेटकेपणा, ऑर्गनाइज्ड गोष्ट आहे का, अपॉर्च्युनिटी ओळखता येते का, आणि त्याच्यापर्यंत जाता येतं का. जसं आता क्रिकेटचं खूप जोरदार हम्म, सेलिब्रेशन सुरू आहे. तर क्रिकेटमध्ये आता काही लोकांच्या अक्षरावरून असं कळतं की एखादी व्यक्ती जी आहे ती जिथे उभी आहे, जिथे मी इथे उभी आहे, हम्म, आणि त्या बॅट्समननी माझ्यापर्यंत बॉल येतोय, तर एक काय आहे की मी इथेच थांबायचं, बॉल माझ्यापर्यंत येईपर्यंत मी वाट बघायची. दुसरं आहे मी बॉल पर्यंत जायचं. बरोबर.
आणि मी आधीच बॉल उचलायचा, हे अक्षरातून कळतं. तर म्हणजे समजा तो बॉल जो आहे ती अपॉर्च्युनिटी आहे, मग मी वाट बघत उभी राहणार आहे का की अपॉर्च्युनिटी माझ्याकडे येईल, किंवा मी प्रोएक्टिव्हली अपॉर्च्युनिटी पर्यंत मी पण जाणार आहे, हे अक्षरातून कळतं. कधी कधी काही पार्टनर्स मध्ये ह्याच्यावरूनच वाद असतो. एखाद्याला काय वाटतं की अरे तू जा ना अपॉर्च्युनिटी पर्यंत, आणि दुसरा काय म्हणतो की नाही यायची तेव्हा येईल, मी वाट बघतोय असं. तर त्यामुळे म्हणजे हे दोन विचारसरणी, खरं तर दोघांचंच अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला नको ह्याबद्दल दुमत नाहीये, प्रोसेससाठी दुमत आहे असं. बरोबर आहे. एकमेकांना ओळखण्यासाठी ही खरंच खूप चांगली पद्धत आहे असं पद्धत. म्हणायला हरकत नाही. आणि ह्यावरनं मला एक पॉइंट लक्षात आला, की ही अशी पद्धत मला असं वाटते, की हे आपण आपल्यात ठेवू शकतो. कारण काही लोकांना आता जसं आपण अँक्झायटी, डिप्रेशन बद्दल विचार केला, तर काही लोकांना डॉक्टरकडे जाणं वगैरे ह्या गोष्टी नको वाटतात, की कशाला उगीच. मग त्यांनी हा उपाय जर केला तर मला वाटतं जास्ती बेटर आहे. रोज एक पान लिहिणं, आणि आता आपण मराठी बोलतो आणि इंग्लिश वापरतो, तर आपण एक पान मराठी आणि एक पान इंग्लिश रोज लिहा. एक वही करायची, जसं आपण व्यायाम करतो की नाही, बरोबर. तसा मेंदूसाठीचा हा व्यायाम आहे की रोज एक पान लिहायचंय. काही लिहा, बघून लिहा, पोथीतलं लिहा, पुस्तकातलं लिहा, वर्तमानपत्रातलं लिहा, काहीही लिहा, सिनेमाची गाणी लिहा, पण रोज एक पान लिहायचं. एक्सरसाइज ठरू शकतो. एक्सरसाइज म्हणजे आपण जसं बाबा आज चेस्ट आहे, आज बॅक आहे, आज हे आहे, आज ते आहे, तसा हा व्यायाम जो आहे तो रोजचा रोज झालाच पाहिजे, पाहिजे. की रोज एक पान लिहायचं. बरोबर. प्रत्येक वयोगटाने लिहायला पाहिजे हे. कारण प्रत्येकाकडे मेंदू आहे, विचार सगळेजण करतायत. मग आपल्या विचारांना समजा एक ठराविक पद्धतीने दिशा देऊन, ज्याने आपल्याला उद्या त्रास व्हायला नको. आपण व्यायाम कशाला करतो की कुठली शारीरिक व्याधी नको, होणारच असली तर त्याच्यातून पटकन बाहेर येता आलं पाहिजे किंवा ती टाळता आली पाहिजे. डायबिटीज होऊ नये म्हणून काही लोक पायी चालायला जातात, काही लोक झाल्यानंतर जातात. करेक्ट. तर रोज लिहिणं म्हणजे काय की आपण प्रोएक्टिव्हली काहीतरी एक एक्सरसाइज सुरू करतोय, की आपला मेंदू जो आहे तो, विचार जे आहेत ते जागेवरती राहावे व्यवस्थित. कारण आनंदाने जगता आलं पाहिजे, टेन्शन नको, एन्झायटी नको. खरं तर पालकांनी आणि टीचर्स जे असतील ना, हो. त्यांनी एक छोटासा का होईना ह्या बाबतीतनं कोर्स करून घ्यावा किंवा माहिती घ्यावी, आणि ते नेहमी लक्षात ठेवा की एखादं मूल किंवा आपल्यातलंच सुद्धा एखादी मैत्रीण, नातेवाईक समजा कुठल्या बाबतीत जे आहे ते आधी वागत नव्हतं आणि आता वागतं, हे क्लिक व्हायला पाहिजे. आणि मग त्यावेळेला अक्षरातून त्याला सांगता आलं पाहिजे की बाबा तू तू बंद केलंयस का, तू सुरू करतोस का हे रोज एक पान लिहिणं. बाकी काही बोलायची गरजच नाही, कारण जसं रोज तो व्यक्ती लिहायला लागेल. आता हे इतकं खाजगी आहे, जसं तू म्हणालीस की आता माझ्या क्लायंट्सचं मी नावं नाही घेऊ शकत, करेक्ट, पण त्यांना त्याच्यामुळे इतका फरक पडतो. फक्त हे रोज ज्या पद्धतीने, म्हणजे आता ऍक्च्युली तसंच होतं, जसं आपल्या समजा ब्लड टेस्ट बघून व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर डॉक्टर आपल्याला औषध सांगतात, तसं हँडरायटिंग बघून मी सांगते की हे दुरुस्त करायला हवंय, आणि मी ते करून घेते त्यांच्याकडून. तर ते रोज लिहून पाठवतात, मी त्यांना सांगते की आता ओके येतंय, अजून प्रयत्न करायची गरज आहे वगैरे. पण त्यांच्या बाजूला त्यांना हे कळायला लागतं की माझ्यात फरक पडतो आहे, आणि त्यांच्या घरच्यांनाही दिसतो. तुमचे असे काही एक्सपिरियन्स असतील तर आम्हाला प्लीज नक्की शेअर करायला आवडतील का तुम्हाला? मी म्हणजे आता माझ्या वयाचे जे माझे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना मी सांगते की त्यांची मुलं जी बाहेर शिकायला जातात किंवा वेगळे राहत आहेत, तर आता 12वी नंतर समजा कॉलेज असेल किंवा ग्रॅज्युएशन नंतर असेल, भारताबाहेर गेलेत, तर त्यावेळेला आई वडील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी जवळ नसतात, तर आपलं नाव, पूर्ण नाव हे म्हणजे अगदी तुम्हाला सुद्धा की एखाद दिवशी तुम्हाला असं वाटत असेल की आज आज माझा कॉन्फिडन्स लेवल लो आहे, किंवा एखादी खूप मोठ्या व्यक्तीचं तुम्ही पॉडकास्ट घेणार असाल आणि असं वाटत असेल की ठीक होईल ना, ठीक होईल ना, ठीक होईल ना, म्हणजे जिथे आपल्याला कॉन्फिडन्सची गरज असते तिथे आपण आपलंच नाव, पूर्ण नाव, नाव मधलं नाव, आडनाव, असं पूर्ण कॅपिटल लेटर मध्ये किमान 40-50 वेळेला लिहा. म्हणजे त्याच्या आधीची मानसिक स्थिती ती बघावी की बाबा 1 to 10 मध्ये मी आता किती कॉन्फिडंट फील करतेय,
आणि ते लिहून झाल्यानंतर मग बघावं की मी किती कॉन्फिडंट फील करते. नक्कीच वाढलेलं असतं ते. किंवा एकटेपणा जाणवतो हो. तर तेव्हाही पूर्ण नाव आडनावासकट लिहावं. म्हणजे हवं तर मध्ये आई वडिलांचं नाव असं पूर्णच लिहावं की हम्म. तुमचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव वडिलांचं. आणि आडनाव असं पूर्ण खणखणीत लिहा आणि बघा तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढलेला असेल. वाढलेलाच असेल. अजून अशा कुठल्या टिप्स आता पॉडकास्टच्या शेवटाला तुम्ही आपल्या प्रेक्षकांना द्याल देऊ शकतो. की हे करा तर खरंच काहीतरी फायदा होईल किंवा त्याचा अनुभव तुम्हाला येईल? म्हणजे आता एक खूप महत्वाची गोष्ट ज्याला आपण म्हणतो की फोकस, हम्म. कॉन्सन्ट्रेशन वगैरे वगैरे हे शब्द आहेत. तर स्मॉल आय जो असतो किंवा आपण मराठीत लिहिताना अनुस्वार जो असतो, तर तो प्रेक्षकांनी बघावा त्यांच्या ऑलरेडी लिहिलेल्या वह्यांमध्ये, पानांमध्ये, की तो आयच्या वरचा डॉट जो आहे हम्म. तो त्या आयच्या, ही आयची दांडी आणि त्याच्या वरतीच येतोय का डावीकडे का उजवीकडे हम्म. जातोय. किंवा म्हणजे मराठी हिंदी लिहिताना अंबर, हा. मग आता अ च्या वरतीच अनुस्वार येतोय का तो थोडा अ आणि ब च्या मध्ये जातोय. किंवा अ लिहिताना मग हे अ काढला म्हणजे हा तीन तीन काढला हम्म. आणि इथे एक आडवी रेस आणि मग उभी रेस मारून मग तो ओ होतोय. मग ते करेक्ट जॉईन होत आहेत का मध्ये गॅप राहते. हम्म. गॅप राहत असेल म्हणजे कॉन्सन्ट्रेशन लेवल कमी आहे. नाही. किंवा पोटफोड्याच होत असेल ते की त्या अ च्या खाली इतकी मोठी रेष आहे, हम्म. म्हणजे मग काय होतंय की कुठेतरी अनावश्यक पद्धतीने ते काम जास्ती करतायत. गरज नाही, एवढा मोठ्या रेषेची गरजच नाहीये ना. म्हणजे हा अ काढला, हा इथे दांडा आहे, आता ह्याला आणि ह्याला कनेक्ट करायचंय तर जेवढी आवश्यक आहे तेवढीच आडवी रेघ मारता आली पाहिजे. मोठी नाही मारायची की त्या अ च्या त्या तीनच्या खालच्या सर्कल मधून ती जाते इथपर्यंत, किंवा हा उभा दंडा क्रॉस करून तिकडे चाललीये पार. म्हणजे काय की आपण जास्त करतो. म्हणजे अशा समजा बायकांबद्दल बोलायला झालं तर 5 माणसांच्या स्वयंपाकाच्या वेळेला त्या 7 माणसांचा किंवा 10 माणसांचा स्वयंपाक करतील. म्हणजे गोष्टी वाया घालवणे हा. असं हे त्यांच्याकडनं सहज होतं, मुद्दामून नाही करत, पण त्यांना असं वाटत राहतं की कमी तर नाही. हम्म. पण हा कंट्रोल पाहिजे ना. बरोबर. आणि हे कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशनचा भाग आहे की अरे मी रोज पडतो की अचानक काही त्या 20 माणसांचा स्वयंपाक करायला उभे राहणार नाही ना. आधीचा अनुभव असेल त्याच दिवशी त्या ठरवणार आहेत की मी करणार आहे. पण या पद्धतीने टू व्हीलर चालवताना मला समजा या पॉइंटला थांबायचं आहे, त्या पॉइंटला थांबता येते की नाही ते चेक करावं. समजा त्याच्या पुढे जातात म्हणजे काय की माइंडवरचा कंट्रोल कमी आहे, मेंदूचा जो ब्रेकिंग सिस्टम आहे तो वीक आहे. बरोबर. बिकॉज इट हेल्प्स. सो कुठलंही ऍडिक्शन होणार नाही. ज्या लोकांचा असा कंट्रोल असेल ना त्यांना ऍडिक्शन होणार नाही, कारण त्यांना माहिती आहे की मला कुठे थांबायचंय. बरोबर. म्हणजे जातीलही पण त्यांना परत कसं यायचं तेही माहिती आहे त्यांना आणि त्यांचं ते करतील. जसं तू म्हणते की समजा मला असं लक्षात येतंय की अरे मला खूप एन्झायटी होती आज, अचानक मी खूप चिंता करते, असं समजा माझ्या लक्षात आलं तर मला त्याच्यावरती काम करता आलं पाहिजे. आणि ज्यांचा कंट्रोल असतो त्यांना काम करता येतं. की अगदी वजन वाढतंय, खूप हल्लीचा एकदम जवळचा विषय आहे, तर वजन वाढतंय किंवा वाढलेलं आहे हे जिथे लक्षात येईल तिथून त्यांना त्याच्यावरती कंट्रोल करणं सुद्धा शक्य आहे. आणि त्या परत शक्य तितकं कमी करून त्या जागेवरती येऊ शकतात आरामात. कुठलंही म्हणजे मोबाईलचं म्हणा, टीव्ही बघायचंय, एनिथिंग. कारण कुठली वस्तू चांगली किंवा वाईट नसते. म्हणजे पुस्तक वाचन चांगलंय वाचन, पण त्याच्यामुळे झोप होत नसेल तर ते पुढे काहीतरी वर्षांनी शरीरावर परिणाम होणारच. त्यामुळे बॅलन्स फार महत्वाचं आहे. तर अक्षर जसं स्टँडर्ड आहे, म्हणजे अगदी समजा शेवटी सांगायचं असेल तर सगळ्यांनी हा पॉडकास्ट झाल्यानंतर एक पान मराठी आणि एक पान इंग्लिश लिहून काढावं आणि ते चेक करावं की त्यातलं ABCD वगैरे जे आहे तो एच दिसतोय का काहीतरी वेगळाच दिसतोय. आता हे अ म्हणते किंवा र म्हणते, ह म्हणते, मग आता तिथून वरची वेलांटी यायला लागली तर ती बरोबर तिथेच येऊन थांबतीये का ती अजून खाली येते? रेषेच्या खाली उगत जाणारी अक्षर आहेत का? म्हणजे आता इंग्लिश लिहिताना जी जो आहे तो खाली जातो, पण एम पण खाली जातोय का? एम खाली जायला नकोय त्या रेषेच्या,
ओ खाली जातोय का, जायलाच नकोय. म्हणजे ह्या गोष्टी कशा या जायलाच नकोय. च अंडरलाईन आहे की जायलाच नकोय ह्या. जातायत म्हणजे कुठेतरी काहीतरी दुरुस्ती करायची गरज आहे. हस्ताक्षर म्हणजे रोजच लिहावं माणसाने. अगदी रोज लिहावं. म्हणजे त्यांना स्वतःचंही कळतं. म्हणजे हल्ली मी आणखीन बघते की म्हणजे एन्झायटी वगैरे ही तर मानसिक त्रास झाले, पण नर्वस सिस्टम मुळे त्रास होत आहे. तर तो त्रास पण आपल्याला लांबवता येईल. अगदीच म्हणजे काय म्हणूया शरीरात काहीतरी गडबड असेल वगैरे वगैरे तर अगदीच नाहीच होणार असं नाही होणार. पण किमान तो आपल्याला डिले करता येईल किंवा मॅनेजेबल ठेवता येईल रोज. कारण हे त्यावेळेला हे बोटांच्या प्रेशर महत्वाचं आहे. ते लिहिण्याने होत. वाती भीती कोणी वळणार असेल तर त्यांनी वाती वळा. ते पण तेच काम आहे, वाती मिळणं किंवा जप करताना. तर तेच काम आहे की आपल्या ह्या बोटांवरती प्रेशर पडायला. कारण हल्ली आता आपण भांडी घासत नाही, कपडे वाळत नाही. कपडे पिळताना परत त्या बोटांवरती प्रेशर. कणिक मळायची पण मशीन वापरतायत लोक. तर ज्या गोष्टींनी होईल म्हणजे काही क्रिया अशा असतील की ज्याच्यामुळे त्यांच्याच लक्षात येईल की नाही यांनी जोर पडतोय, ते करावं. लिहिणं सोपं आहे. बरोबर. लिहिणं खरंच सोपं आहे आणि ते आपल्याला इतकं हेल्पफुल आहे आज ते कळलंच आहे आपल्याला की मेंटल स्ट्रेस किंवा तुमच्या माइंडवरती कसा कंट्रोल तुम्ही ठेवताय हे पण तुमच्या हस्ताक्षरातून तुम्हाला खूप हेल्पफुल आहे असं मला वाटतं. आणि आजचा पॉडकास्ट नक्कीच प्रेक्षकांना खूप उपयुक्त ठरणार आहे. मलाही वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट बघून आपलं हस्ताक्षर हे किती महत्वाचं आहे हे नक्कीच कळलं असेल. आज आपण बऱ्याचशा प्रॉब्लेम्स विषयी बोललो, त्याचे सोल्युशनही बोललो की हस्ताक्षरामुळे आपण ते कसे सॉल्व्ह करू शकतो. तर तुमचे पण असे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा क्वेरीज असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा किंवा मग आमच्या इन्स्टा पेजला तुमच्या हस्ताक्षराचा फोटो सेंड करा. मग पुढचा पॉडकास्ट हा तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे नक्कीच असेल अशी मी खात्री देते. आणि हा पॉडकास्ट जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.